निसर्ग, विकास आणि लोकसहभाग यांचा सुंदर संगम पाहायचा असेल तर एकदा इस्रो गावाकडे नक्की वळा. जवळपास 20 वर्षापूर्वी धरणामुळे पुनर्वसित झालेलं हे गाव आज विकासाचं एक जिवंत आदर्श बनलं आहे. अवघ्या 2 दशकात गावाने घेतलेली झेप खरोखरच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. गावात स्वच्छ आणि रुंद रस्ते, नियोजनबद्ध प्रशस्त सरकारी ऑफिसलाही लाजवेल अशी ग्रामपंचायत, शुद्ध पाण्याची सुविधा, वॉटर ATM, CCTV कॅमेरे सुरक्षा, सुसज्ज प्रशस्त जिल्हा परिषद शाळा, आणि श्री संभाजीराजे विद्यालय, भास्कररावजी शिंदे कला वाणिज्य महाविद्यालय, सुंदर लोकसहभागातून उभारलेली भव्य दिव्य जसं की सिद्धिविनायक गणेश मंदिर, मारुती महाराज मंदिर, धार्मिक स्थळं, सगळं काही इथे अत्यंत व्यवस्थित उभं राहिलं आहे. विशेष म्हणजे आधुनिकतेकडे वाटचाल करताना गावाने पर्यावरणाचीही काळजी घेतली आहे. विद्युत उपाययोजनेअंतर्गत गावात सोलर सिस्टम बसवण्यात आली असून गावासाठी 24 तास आणि बळीराजाला दिवसा 10 तास रोज ऊर्जा बचतीसह शाश्वत विकासाचा उत्तम नमुना इथे पाहायला मिळतो. यापूर्वी इस्रो ग्रामपंचायतला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन मध्ये पुरस्कार मिळालेला आहे. गावाला प्लॅस्टिकमुक्त आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने अनोखा उपक्रम राबवला आहे. गावातील कार्यक्रमासाठी स्टीलची ताटं उपलब्ध करून देण्यात आली आहेत, ज्यामुळे प्लॅस्टिकचा वापर कमी झाला आहे आणि खर्चही वाचतो. एक छोटासा उपक्रम पण मोठा परिणाम झाला आहे. सरपंच सतीश पाटील बोतेकर यांच्या नेतृत्वाखाली गावात पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, घरकुल योजना, वृक्षारोपण आणि महिलांच्या बचत गटांमुळे आर्थिक विकास अशा अनेक कामांना गती मिळाली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला असून अनेक कुटुंबाचे स्वप्नातील घर साकार झाले आहे. सिंचन विहीर, कुक्कुटपालन, शेळीपालन अशा विविध योजना आणि त्याचबरोबर गावात सुंदर आणि स्वच्छ अशी स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. येथे बसण्यासाठी लोकसहभागातून व्यवस्थित आसन व्यवस्था असून परिसर शांत आणि नीटनेटका ठेवण्यात आला आहे. या ठिकाणच्या व्यवस्थापनाबद्दल ग्रामपंचायत अधिकारी माहिती देताना सांगतात. मी संदीप खुशालराव रेंडे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय इस्रो, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा येथे मागील या ग्रामपंचायतला 5 वर्षापासून कार्यरत आहे. तसेच ग्रामपंचायतच्या वतीने मौजे इस्रो येथील स्मशानभूमीमध्ये शंकराच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. तसेच स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करण्यात आले आणि गावातील लोकसहभागातून बैठक व्यवस्था करण्यात आली स्मशानभूमीमध्ये. तसेच ग्रामपंचायतच्या वतीने मागील 3 वर्षापूर्वी एक बैठक शेडही स्मशानभूमीमध्ये बांधण्यात आलं होतं आणि वृक्ष लागवड करण्यात आली, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आणि दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आली ग्रामपंचायतच्या वतीने. तर गावकरी आपल्या गावाच्या प्रगतीविषयी अनुभव सांगतात. आज इस्रो येथील ग्रामपंचायतच्या या विकास कामासंदर्भात बोलायच्या प्रामुख्याने झाल्यास, आज इस्रो ही ग्रामपंचायत विकासाच्या दृष्टीने अत्यंत अग्रेसर आणि एक पाऊल पुढे जात आहे. त्या अनुषंगाने या ग्रामपंचायतच्या व सरपंच असतील, सचिव असतील, त्यांचे सहकारी सदस्य असतील, यांच्या वतीने गावाचा विकासाचं मॉडेल जे आहे या ठिकाणी त्यांनी एक व्हिजन तयार केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेची शाळा असेल, त्यामध्ये ज्या सुविधा असेल विद्यार्थ्यांसाठी, काही कॉम्प्युटरची सुविधा असेल, काही त्या लाईटिंगची सुविधा असेल, काही फॅनची सुविधा असेल, सुशोभीकरण असेल, गावातील स्मशानभूमी असेल, त्यामध्ये अत्यंत या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था, झाडं, नैसर्गिक वातावरण, बसण्याची व्यवस्था या ठिकाणी त्या स्मशानभूमीमध्ये व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. तसेच गावामध्ये राहिलेल्या नागरी सुविधेमध्ये प्रामुख्याने अपूर्ण राहिलेल्या ज्या पुनर्वसित गावठाणामध्ये ज्या नागरी सुविधा आहेत त्यामध्ये रस्त्याचे कामं असतील, सिमेंट रस्त्याचे, नाल्याचे दुरुस्ती असतील, गावाच्या
स्मशानभूमीला वॉल कंपाऊंड, पाण्याच्या टाकीला वॉल कंपाऊंड, या इतरही बाबी त्यामध्ये आहेत असा नागरी सुविधेचा जो प्रस्ताव शासन दरबारी गेलेला आहे त्यामध्ये तोही या ठिकाणी मंजुराच्या अवस्थेमध्ये आहे. आणखीन त्या व्यतिरिक्त सांगण्यास झाल्यास की स्मार्ट विलेजमध्ये गावठाणमध्ये गावाच्या जागोजागी लावलेलं वृक्षरोपण आहे, त्यामध्ये त्यांना या ठिकाणी वाढवण्याची जोपासण्याची तयारी ग्रामपंचायत करत आहे. गावामध्ये शासकीय कार्यालय असतील, तलाठी भवन असेल, ग्रामपंचायत असेल, समाज मंदिर असेल, बसस्थानक असेल, यांची कलर रंगरंगोटी या ठिकाणी ती व्यवस्थित झालेली आहे. गावामध्ये सौर ऊर्जेचा प्रकल्प या ठिकाणी आलेला आहे, विद्युत प्रकल्प. गावामध्ये या ठिकाणी सिंगल बेसच्या माध्यमातून 24 घंटे 48 घंटे या ठिकाणी लाईट राहणार आहे. कृषी पंपासाठी या ठिकाणी दिवसा लाईट 8 ते 10 तास या ठिकाणी लाईट राहणार आहे. मुबलक पाणी या ठिकाणी लोकांना गावामध्ये मिळत आहे. त्या अनुषंगाने माझ्या वतीने या ग्रामपंचायतच्या ग्रामस्थाच्या वतीने गावाला प्रथम पारितोषिक जे मिळायला पाहिजेत शासनाकडून ते मिळतीलच असं मला वाटतंय. ग्रामपंचायतमार्फत जे मूलभूत सुविधा आहे त्या तर मिळता येतं, जे ग्रामस्थांच्या सहकार्याने तसेच ग्रामपंचायतच्या सहकार्याने खूप असे CCTV वगैरे कॅमेरे लावणे अशा सुविधा झालेल्या आहेत. त्यामुळे काही जे कृत्य करतात लोक, काही चोरण्याचा सुळसुळाट वगैरे होतो त्याला आळा बसलेला आहे. आणखी काही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते भरपूर ठिकाणी झालेले आहेत. तसेच स्मशानभूमीमध्ये काही बेंचची व्यवस्था, परत वृक्षारोपण असे कामं झालेले आहेत. तसेच पिण्याचे पाणी, वापरण्यासाठी पाणी हे आम्हाला दररोज दैनंदिन जीवनात रेग्युलर 3-4 दिवशी नळ येतात, त्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. जिल्हा परिषद शाळेला ISO नामांकन प्राप्त झाले आहे, कारण तेथे ग्रामस्थांचा सहकार्य आणि ग्रामपंचायतचे काम यांच्या थ्रू खूप चांगल्या प्रकारे काम होत आहे. शिक्षकवृंद यांच्याशी सततचा संपर्क आणि त्यांच्यावर देखरेख सर्व ग्रामपंचायतच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने होत आहे. तसेच मंदिराचा परिसर आणि सर्व ठिकाणी असं सुशोभीकरण वगैरे आहे. गावात वृक्षारोपण आणि सर्व रस्त्याचे सुशोभीकरण वगैरे सुरुवात आहे. आमच्या गावातील नवीन सरपंच झाले त्यापासून भरपूर विकास झाला गावाचा. रस्ते तसेच मंदिरांचे, गल्ल्यांचे, रस्त्यांचे चांगले उत्कृष्ट कामं आमच्या नवीन सरपंचांनी हाताशी घेतली. त्याबद्दल आमच्या सरपंचाचे करावे तितके धन्यवाद कमीच पडतात. आपले विसरूळचे सतेज पाटील सरपंच यांनी एक म्हणजे नव्या व्यक्तीचं नेतृत्व असून त्यांना कोणता भेदभावना असा बाळगता सगळ्याला मंडळीला धरून गावासाठी चांगले कामं केले. तिथं जिल्हा परिषद शाळेचे काममध्ये ज्यांचा शहाचा वाटा आहे, संभाजीराजेमध्ये शहाचा वाटा आहे. गावाची बी डेव्हलपमेंट चांगली झाली. काही ठिकाणी भरपूर ठिकाणी गट्टू बसवले. इकडे गणपती मंदिर असो, इकडे मारुतीबा मंदिर असो, विठ्ठल रुक्माई मंदिर असो, त्याच्यानंतर स्मशानभूमीचे बिन बाकडे वगैरे ते कामं केले. काही मंदिराचे कामं इतकं करून चांगलं आहे, चांगलं करा ही विनंती करतो. सतीश पाटलाला धन्यवाद देतो. आमचे सरपंच साहेब, पिसूळ गलमशोक म्हणजे मंडळी स्मशानभूमीचं काम केलं, सरपंचानं पुतळ्याचं काम केलं, बंद केलं, पाण्याची व्यवस्था केली, ते केली आमच्या सरपंचानं. सतीश पाटील भुतेकर. इस्रोळ गावात ग्रामपंचायत सरपंच सतीश पाटील भुतेकर यांनी वॉटर फिल्टर बसवलेला आहे. इस्रोळ गावातल्या सर्व गावकऱ्यांनी शुद्ध पाण्याचा लाभ होतो किंवा थंड पाण्याचा लाभ होतो. गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून उभारलेली महादेवांची भव्य मूर्ती ही श्रद्धा आणि एकतेचं प्रतीक आहे. याचबरोबर बाबासाहेबांचा पुतळा, अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा, अहिल्यादेवी होळकर चौक, तसेच कलंदर बाबा दर्गा व मस्जिद ही ठिकाणे गावातील सामाजिक एकतेचे प्रतीक आहेत. आणखी एक मोठा अभिमान म्हणजे हरिभक्तपरायण पुरुषोत्तमजी महाराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेलं महाराष्ट्रातील संत श्री चोखोबारायांचं पहिलं मंदिर याच इस्रोळ गावात आहे. या मंदिराच्या विकासासाठी सरपंच सतीश पाटील भुतेकर यांनी पाण्याची टाकी, प्युअर ब्लॉक्स, भक्तनिवास, शौचालय, सौर लाईट, कॉन्क्रीट रोड आणि इतर अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आज हे मंदिर
महाराष्ट्रातील एक अत्यंत सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थळ म्हणून ओळखलं जातं. सर्व महापुरुषांचे स्मारक तसेच त्यांचे सौंदर्यीकरण पूर्ण करण्यात आले आहेत. आज आपण संत चोखोबाराय मंदिराच्या परिसरामध्ये उभे आहे. आमच्या गावाचं वैभव हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी मंगरूळ फाटा इस्रू या ठिकाणी संत चोखोबारायचं भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी बांधलं आणि या मंदिराच्या परिसरामध्ये ग्रामपंचायत इस्रूळ यांनी विकास निधी खेचून आणण्याचं आणि ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता भव्य दिव्य असा परिसर आणि या परिसरामध्ये 30 लाख रुपयाचे पेवर ब्लॉकचं काम या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं. भाविकांसाठी भक्तनिवास या ठिकाणी बांधण्यात आलं. 20 लाख रुपयाचं भव्य दिव्य भक्तनिवास या ठिकाणी बांधण्यात आलं. मे महिन्यामध्ये संत चोखोबारायांची पुण्यतिथी असते आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानंच मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी होत असतो. याही वर्षी 2 मे ते 8 मे या दरम्यान हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी होणार आहे आणि या सप्ताहाच्या निमित्तानं 50 ते 60 हजार पब्लिक या ठिकाणी येत असते. त्यांच्या सोयीसाठी आम्ही एक स्वतःची पिण्याची पाण्याची टाकी या ठिकाणी बांधण्यात आली. 15 लाख रुपयाची ती टाकी आहे. भाविकांसाठी शौचालय आणि स्नानगृह त्या ठिकाणी बांधण्यात आले. या परिसरामध्ये संपूर्ण परिसरामध्ये सौर विजेवरचे हायमस्ट पॉवर स्ट्रीट लाईट या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे आणि आताच नुकताच तुम्ही बघू शकता समोरच रोड आहे आणि रोडच्या अलीकडेच सिमेंट कॉन्क्रीटचा सुद्धा रस्त्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. अशा पद्धतीने ही वाटचाल संत चोखोबाराय मंदिराची सुरू आहे आणि भविष्यात एक वेगळं भव्य दिव्य असं मंदिर हे या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील राहील. महाराष्ट्रातील हे सर्वात मोठं मंदिर आमच्या पुरुषोत्तम महाराज पाटील या ठिकाणी त्यांनी बांधलं आणि इस्रूळचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नेऊन घातलं. आम्हाला अभिमान आहे की संत चोखोबारायाच्या चरणाशी आम्हाला या ठिकाणी नतमस्तक होऊन आम्ही सांगतो की खरंच आमचं गाव भाग्यवान आहे आणि आपण या होणाऱ्या मे महिन्याच्या अखंड हरिनाम सप्ताहाला एकदा अवश्य भेट द्यावी. आमचे गुरुवर्य पाटणकर बाबा यांच्या माध्यमातून या वास्तूचं काम इथं पूर्णत्वास गेलेलं आहे आणि ते पूर्णत्वास नेण्याचं काम आमचे बंधू आमचे हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी ते पूर्णत्वास नेलं आणि खरंच हा वैभवशाली काम या ठिकाणी पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केलं आणि संत चोखोबारायचे मंदिर आज महाराष्ट्रातील सर्वात मोठं मंदिर इस्रूळ या ठिकाणी झालं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. रामकृष्ण. इथलं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे एकता आणि लोकसहभाग, हिंदू मुस्लिम ऐक्य, तंटामुक्त वातावरण आणि प्रत्येक कामात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग. आज इस्रूळ हे फक्त एक गाव नाही तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील स्मार्ट गाव इस्रूळ म्हणून ओळख राहील. स्वच्छता, शाश्वत विकास आणि संस्कार यांचा जिवंत आदर्श असं गाव प्रत्येक ठिकाणी उभं राहावं असंच वाटतं.